कोंबडा आहे बघा, किती मारामारी केलीत बघा ह्याने. असं जखमा करते ते एकोणेकाला. कसं करावं लागल आता. हे का ह्याने ही खंडू आणि ही कळवा, ही खंडोबा आणि ही कळवा. आता ह्यानी काय ह्यांना का बरं बांधलं माहिती आहे का? ह्यांना मोकळं सोडलं होतं आणि ह्याने काय करायला माहिती आहे का? हे का इथं कोंबडी बसली आहे बघा, अंडे द्यायला बसले. इथले अंडेच मला भेटत नव्हते. का भेटत नव्हते मला कारणच माहीत नव्हतं. काल जरा लवकर येऊन बघितलं मी, तर त्यानं तिथं झोपलं होतं आणि तिथं अंडे खात होतं. हे टरपलं दिसली मला तिथं. मग तेव्हा कालच ठरवलं दुपारपासून त्याला तिथं बांधायची सवय ठेवली. आणि हो का, हे आजचा पराक्रम आहे. दोघंच आहे इथं, जास्त पण नाही तर दोघंच आहे इथं. किती भांडणं करायलेत. आता हे का ह्यानं मारले, हे दोघांनी मारामारी केली. हो का, त्याला पण जखम झाली आहे. काय दोघंच आहे इथं. पायाला जखम झाली त्याच्या. कसं सांभाळावं आणि काय करावं. थोडी पण हलगर्जीपणा जमना. इथं ह्या ठिकाणी अंडे देत होती. आता इथं सगळे पक्षी खेळतेत करतेत. मग आता इथून तिथं गेले, शिफ्ट झाले तिने इथं द्यायले. आता असं नाही की अंडे द्यायला आपल्याला डबे भेट काही ठेवले नाहीत. इथं डबे आहे, इथं 5-6 डबे इथं इथं आणि तो का तिथं पण आहे जाळीमध्ये आहे का. पण तिला कुठं अंडे द्यायचेत? तिथंच बसून अंडे द्यायचेत. खायला टाकले त्यांना, फिरायला जातात इकडं तिकडं. काय करावं काय. ही वरले पक्षी तर किती येऊन खाऊन चालले, तर पिल्ले घेऊन चालले, तर गणितच लागना गेले. हे जरा वरी साड्या बांधायच्या, आता काय फाटल्या त्या साड्या असं बांधलेल्या. शेतातले दुसरे पण कामं चालू असल्यामुळं का त्याचं काही व्हायच नाही गेले.